जर तुम्हाला खरा स्वर्ग आणि स्वर्गातून अवतरलेले सगळे देवी देवता बघायचे असतील तर ही लोकेशन आयुष्यात एकदा तरी बघायला विसरू नका. नमस्कार भावांनो, आज मी माझ्या टीम बरोबर 180 किलोमीटरचं ट्रॅव्हल करून पोहोचलो कोल्हापूर मधल्या गगनबावडा ह्या गावात. तुम्हाला सांगतो, गावात जशी आम्ही एंट्री घेतली तेव्हाच आम्हाला गावाचं खरं रूप दिसायला सुरुवात झाली. इथला निसर्ग, वातावरण आणि गावकरी शेतात करणारी शेती बघून असं वाटलं की गगनबावड्याला फिरायला यायचं प्लॅन बरोबर होता. आणि हे तर काहीच नाही, जेव्हा आम्ही गगनगिरी किल्ल्यापाशी पोहोचलो ना तेव्हा तर असं वाटलं की भाई कुठं आलोय आम्ही, कारण ह्याच्याहून सुंदर काय असू शकतं. इथून धुक्यात लपलेल्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा सबसेल दिसत होत्या आणि किल्ल्यावर तर गगनगिरी स्वामींचं मठ आहे. त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही बसला तर टेन्शन काय हे सगळं तुम्ही विसरून जाणार आहे. आणि आता होतं मेन सीन दिसायला चालू. पावसामुळे धुक्याची पूर्ण चादर गडावर पसरलेली असते, त्यामुळे गडावरचे सगळे देवी देवता स्वर्गातून साक्षात अवतरलेले दिसतात. आणि खरं सांगतो भावांनो, हा सीन डोळ्यांनी बघायला एकदम खतरनाक वाटतो. त्या ठिकाणी आपण समुद्र सपाटीपासून 3000 फूट वरती असल्यामुळे तिथलं वातावरण एकदम थंड आणि एकदम शांत वाटतं. ह्यामुळेच हा कोल्हापूरचा खरा स्वर्ग आहे. गगनगिरी किल्ला फिरल्यानंतर आम्हाला कळलं इथं अजून एक लोकेशन बघण्यासारखी आहे आणि ती लोकेशन आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहे. त्यासाठी तुमच्या भावाला आताच फॉलो करून घ्या आणि गगनगिरी किल्ला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला.